आर्थिक साक्षरता याचा अर्थ असा आहे की आर्थिक जीवन कौशल्य त्याला प्राप्त असणं म्हणजे आर्थिक साक्षरता होय. भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे 75%. आर्थिक साक्षर फक्त 25% आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ओकिनॉमिया असं म्हटलं जातं, कुटुंबाचं व्यवस्थापन. ही आर्थिक साक्षरता आमच्या व्यवहारामध्ये फार आम्हाला येताना दिसत नाही की त्याचा वापर होत नाहीये. व्यवहार म्हणजे शेवटी काय आलं, पैसा, खरेदी विक्री. अर्थशास्त्र ही त्याच्या पलीकडे जाऊन व्यवहारिक शास्त्र असल्यामुळं 6वी-7वी पासूनच अर्थशास्त्राची सुरुवात या विषयाची व्हायला पाहिजे. सेवा ही मनातील आस म्हणजे पाटील की, ही पाटील की, ही पाटील की, ही पाटील की. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक मनोहर शामराव यादव आपल्या सगळ्यांना भेटायला आलेले आहेत. सरांनी 34 वर्ष धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागामध्ये अध्यापनाचं काम केलं आणि 2014 साली ते सेवानिवृत्त झाले. सरांचा अर्थशास्त्रातला अभ्यास दांडगा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनीच्या रयत शिक्षण पत्रिकेचे संपादक मंडळामध्ये सरांनी 6 वर्ष काम केलेलं आहे. याशिवाय अर्थशास्त्र आणि सहकार विषयातल्या प्राध्यापकांचा एक विचार मंच आहे. त्या मंचाला मार्गदर्शक म्हणून सर गेली काही वर्ष काम करतात. आपण सरांशी आज डिजिटल कट्ट्यावरती गप्पा मारणार आहे. सर, साक्षरता आम्ही ऐकली, पण आर्थिक साक्षरता ही काय भानगड आहे? आर्थिक साक्षरता याचा अर्थ असा आहे की मानवाच्या जीवनाची वेगवेगळी अंग आहेत, वेगवेगळे विभाग आहेत. राजकीय अंग, सामाजिक अंग, ऐतिहासिक अंग, त्यापैकी आर्थिक अंग जे अर्थशास्त्राशी संबंधित असणारं त्याचा एक वैचारिक विभाग. आणि या विभागामधून अर्थशास्त्र विषयकची जेवढी काही माहिती आहे ही माहिती त्याला उपलब्ध असणे हे आर्थिक जीवन कौशल्य त्याला प्राप्त असणं म्हणजे आर्थिक साक्षरता होय. तर तसा विचार केला तर भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे 75%. एकूण लोकसंख्येच्या 75% लोकसंख्या साक्षर आहे. आणि या साक्षर लोकसंख्येपैकी आर्थिक साक्षर फक्त 25% आहे. म्हणजे तसा विचार केला तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ते मानवी आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. ते व्यवहारी अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्राची सुरुवात ही ग्रीक भाषेमध्ये त्याला ओकिनॉमिया असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय, कुटुंबाचं व्यवस्थापन. बरोबर, कुटुंबाचं व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. आणि त्यानंतर मग अर्थशास्त्र विषयाच्या बऱ्याचशा व्याख्या झालेल्या आहेत. मग ऍडम स्मिथनं व्याख्या केली. अगदी आपल्या भारताचा विचार केला तर म्हणजे कौटिल्यापासून अर्थशास्त्राची संपूर्ण माहिती ही भारतीय समाजाला आहेच. पण हे जे आर्थिक घडामोडी आहेत, या आर्थिक व्यवहार जे आहेत, या व्यवहारांचं ज्ञान असणं आणि केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर त्या ज्ञानाचं कृतीमध्ये रूपांतर असणं हे कौशल्य म्हणजे आर्थिक साक्षरता. बरोबर, असं आपल्याला थोडक्यात आर्थिक साक्षरतेचा अर्थ सांगता येईल. सर, आर्थिक साक्षरता आम्ही अर्थशास्त्र कॉलेजमध्ये शिकलो, पण हे अर्थशास्त्र किंवा ही आर्थिक साक्षरता आमच्या व्यवहारामध्ये फार आम्हाला येताना दिसत नाही की त्याचा वापर होत नाहीये. आणि बऱ्याच वेळेला जे कॉलेजला आलेच नाहीत किंवा काही कारणांमुळे, घरच्या परिस्थितीमुळे, ज्या लोकांना अर्थशास्त्राची गंध सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही किंवा ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पाझरलं नाही, तर मग या लोकांनी कसं सर आज व्यवहार करायचे? हा, बरोबर आहे. तर हे व्यवहार अर्थशास्त्र हे व्यवहारी शास्त्र आहे. इट इज अ प्रॅक्टिकल सायन्स असं म्हटलं जातं. आणि मग हे व्यवहार म्हणजे शेवटी काय आलं, पैसा आणि पैशाची देवाणघेवाण, खरेदी विक्री, मागणी, पुरवठा, हे सगळे जे अर्थशास्त्राशी संबंधित असणारे घटक आहेत, हे घटक अगदी शालेय पातळीपासून विद्यार्थ्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे किंबहुना माझं असं स्पष्ट मत आहे की अर्थशास्त्र हे व्यवहारी शास्त्र असल्यामुळं, जसं तुम्ही इंग्रजी
ही भाषा तुम्ही अगदी 5वी पासून सुरुवात केलेली आहे सक्तीनं इंग्रजी भाषा, का तर पुढं इंग्रजीचा जगाची भाषा आहे त्यामुळं. पण अर्थशास्त्र ही त्याच्या पलीकडे जाऊन व्यावहारिक शास्त्र असल्यामुळं, जगण्याचं शास्त्र असल्यामुळं ते 6वी-7वी पासूनच अर्थशास्त्राची सुरुवात या विषयाची व्हायला पाहिजे. आता अनुषंगानं बोलायचं म्हटलं म्हणजे शैक्षणिक धोरण हे 2020 ला 29 जुलै 2020 ला कस्तुरीरंगन यांनी हे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणलेलं आहे किंवा स्वीकारलेलं आहे. आपण सर्वांनी स्वीकारलेलं आहे. धोरण अतिशय चांगलं आहे, त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. आणि त्या धोरणानुसार प्रमुख उद्देश त्या धोरणाचा काय आहे तर कस्तुरीरंगननी पहिल्याच पानावरती त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्ञानाधिष्ठित समाज रचना निर्माण करून या ज्ञानाचं कृतीत रूपांतर करून त्या कृतीचा किंवा त्या कार्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा सहयोग मिळेल, कसा उपयोग होईल आणि त्याच्यातून 2047 मध्ये भारत ही जगातील एक महासत्ता कशी तयार होईल यासाठी या उद्देशाने हे नवीन शैक्षणिक धोरण राबवलेलं आहे. म्हणजे प्रमुख जो उद्देश आहे तो हा आहे. आणि मग हा उद्देश ठेवून बाकीची मग धोरणाची वैशिष्ट्ये बरीचशी सांगता येतील आपल्याला नवीन केंद्रीय शैक्षणिक धोरणाची, की हे धोरण सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं उद्देश ठेवलेला आहे. तुम्ही सांगताय ते शैक्षणिक धोरण चा समावेश किंवा शैक्षणिक धोरणामध्ये अर्थशास्त्र आलंय का किंवा काय चित्र आहे? या शैक्षणिक धोरणामध्ये अर्थशास्त्र आलेलं आहे. म्हणजे अर्थशास्त्र हा विषय त्यांनी आर्थिक बाब स्पष्ट केलेले आहे. मग या धोरणानुसार अर्थशास्त्र हा विषय जो आहे हा शेवटी आर्थिक ह्या ज्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत ह्या कोण शिकवणार आहे? विषय कोणता आहे? अर्थशास्त्र हा विषयच आहे ना. अर्थशास्त्र हा विषय त्यांना आर्थिक या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ह्या शिकवणार आहे. आणि त्यामुळं हा अर्थशास्त्र विषय या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचे टप्पे तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. आता खरं तर 5+3+4+3 किंवा 4 किंवा +1 किंवा 2 अशा पद्धतीचं हे शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचे स्तर दिलेले आहेत. 5 वर्षाचा जो स्तर आहे त्याला पायाभूत स्तर म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये अर्थशास्त्र हा विषय आलाय का? आलेला नाही ना, आलेला नाहीये. 5 वर्षाचा पायाभूत स्तर अर्थशास्त्र विषय यावा अशी आपली अपेक्षा नाहीये. त्यानंतर पुढचा +3 जो स्तर आहे इयत्ता 3री ते 5वी यामध्ये सुद्धा अर्थशास्त्राचा समावेश असावा असं आपल्याला वाटत नाही. पण पुढचा जो 3रा स्तर आहे +3 6वी 7वी 8वी हा जो स्तर आहे याचा वयोगट काय आहे? 11 ते 14 वर्ष. 11 ते 14 वर्ष वयोगटाचा जर विचार केला आणि आपण सर्वसाधारण म्हणतोय की 2047 मध्ये आपल्याला जागतिक या महासत्ता व्हायचा आहे, तर या जगामधले अमेरिकेमधले, जपानमधले किंवा इंग्लंडमधले ह्या वयोगटातली मुलं काय करतात पहा ना. या वयोगट त्याच्यामध्ये त्यांना व्यवहार ज्ञान आहे, त्याच्यामध्ये ते इतके पारंगत आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांनी एवढी कौशल्य आत्मसात केलेली आहेत की ते स्वतःचा पेटंट घ्यायला लागलेले आहेत. ती लोक स्वतःचा पेटंट म्हणजे ते विद्यार्थी स्वतःचा पेटंट घ्यायला लागलेत आणि आपण त्या पेटंटनं तयार झालेलं उत्पादन खरेदी कसं करायचं किंवा विक्री त्याची कशी करायची, त्याच्यातून नफा कसा मिळवायचा याचं सुद्धा जुजबी ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ शकत नाही. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की 6वी 7वी 8वी या स्तरावरती अर्थशास्त्र हा विषय त्या मुलांना बरोबर आला पाहिजे? हो, अगदी रास्त मागणी आमची अशी आहे की 6वी 7वी 8वी पासूनच तुम्ही अर्थशास्त्र विषयाची सुरुवात करा. जशी तुम्ही इंग्रजीची 5वी पासून सुरुवात केलेली आहे किंवा आता नवीन तुम्ही म्हणताय तसं शेती हा विषयाची 6वी 7वी पासून सुरुवात करा. तर त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन मी असं म्हणतो की खरं नितांत गरज कोणत्या विषयाची आहे तर 6वी 7वी 8वीला अर्थशास्त्र या विषयाची नितांत गरज आहे. मग का गरज आहे त्याची
तर मी सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. हो. सामाजिक शास्त्र असल्यामुळे ते मानवी आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मानवाचं आर्थिक वर्तन हे वारंवार बदलत असतं. ते व्यक्ती स्थल काल सापेक्ष आहे आणि याचप्रमाणे आर्थिक नियम सुद्धा व्यक्ती स्थल काल सापेक्ष आहेत. आज समजा एखाद्या विशिष्ट भाजीची किंमत 10 रुपये किलो प्रमाणे जर असेल तर उद्या ती 10 रुपये किलो प्रमाणे राहिला याची शाश्वती नाही. होय. ती कदाचित 5 रुपये किलो प्रमाण होईल, परवा ती कदाचित 15 रुपये किलो प्रमाण होईल. हे बदल जे आहेत हे बदल का झाले हे ज्याच्या चटकन लक्षात येते तो ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या काय साक्षर आहे. म्हणजे त्याला मागणीची माहिती आहे, पुरवठ्याची माहिती आहे, किमतीची माहिती आहे, बाजारपेठेची माहिती आहे. अशी माहिती असणारी आर्थिक साक्षर असणारे लोक किती आहेत तर ते 25% आहेत, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळं 6वी 7वी 8वी पासून जर हा विषय तुम्ही सुरू केला, बरं केंद्रीय शिक्षण धोरण जे आहे या धोरणाची अंमलबजावणी 2023 पासूनच अभ्यासक्रम त्याचे सुरू झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं 2024 ला शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केलेला आहे. हो. राहुल रेखावार हे ते संचालक आहेत. शालेय शिक्षण परिषद जी आहे, शालेय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुण्याला त्याचं मुख्य ऑफिस आहे, कार्यालय आहे. यामधले जे संचालक आहेत राहुल रेखावर साहेब, अतिशय सुंदर असा अभ्यासक्रम त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्या अभ्यासक्रमानुसार जर त्यांनी एक काळजी घेतलेली आहे की केंद्राची जी धोरणं शैक्षणिक धोरण आहे त्याची जी उद्दिष्ट आहेत, त्याचे जे आशय आहेत तेच नेमके या अभ्यासक्रमामध्ये आशय आहेत. या अभ्यासक्रमाचे 5 भाग आहेत. त्या 5 भागापैकी तिसरा भाग जो आहे तो शालेय शिक्षण आणि शालेय शिक्षण विषय याविषयी तो म्हणजे केंद्रित झालेला आहे. आणि त्यामध्ये मी जरा चालण्याचा प्रयत्न केला की बाबा 6वी 7वी 8वी या गटासाठी कुठं अर्थशास्त्राचा कुठं काय उल्लेख आहे का, तर तो काय उल्लेख मला आढळला नाही. मात्र उद्दिष्टामध्ये विद्यार्थ्याला आर्थिक म्हणजे ज्ञान असावं हे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केलेलं आहे. उद्दिष्ट क्लिअर आहे, परंतु त्याला उद्दिष्टापर्यंत जायचं कसं याच्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे, 9वी 10वी मध्ये आर्थिक साक्षरता म्हणून कुठेतरी भूगोलाच्या पुस्तकामध्ये किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये 1-2 प्रकरणं टाकली असतील. आर्थिक साक्षरता म्हणजे ह्या गोष्टीला आर्थिक साक्षरता. तर आर्थिक साक्षरता ही शिकवून येणार नाही. आर्थिक साक्षरता ही प्रॅक्टिकल, ती कृतीत आणली पाहिजे. आणि ती कृतीत जर आणायची म्हटलं तर ती कृती त्या विद्यार्थ्याला फार पूर्वीपासून, म्हणजे जसं चिखल जोपर्यंत मऊ आहे तोपर्यंतच आपल्याला काय पाहिजे तसा आकार देता येतो, तसं 6वी 7वी 8वी पासूनच जर तुम्ही अर्थशास्त्र विषय अभ्यासक्रमामध्ये आणला तर निश्चितच त्याचा फायदा होईल. मग हा विषय अर्थशास्त्र विषय अभ्यासक्रमामध्ये आणताना काय घटक असावेत, तर घटक आपल्याला सांगता येतील ना. अर्थशास्त्र विषयाची 6वी 7वीला खरं तर सगळ्या कन्सेप्ट ज्या अर्थशास्त्रामधल्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना जरी किती क्लिष्ट वाटत असल्या तरी त्या व्यवहारामध्ये आपण त्या संकल्पना वापरत असतो, बरोबर, त्याचा उपयोग करत असतो, पण आपल्याला हे माहिती नसतं की ही संकल्पना अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. उदाहरणार्थ खरेदी विक्री. बाजारपेठेमध्ये आपण गेलो तर भाजी विकत घेतोय, बरोबर आहे. भाजी किंमत विचारतो, पैसे देतो, भाजी विकत घेतो. मागणी, पुरवठा, किंमत ह्या ज्या अर्थशास्त्र विषयातल्या कॉलेज लेवलच्या ज्या संकल्पना आहेत, ज्युनियर कॉलेज लेवलच्या संकल्पना आहेत, ह्या 3री 4थीचा विद्यार्थी जो आहे किंवा मुलगा जो आहे तो सुद्धा काय करू शकतोय, भाजी विकत आणू शकतोय. पण त्याला हे माहिती नाही की मी भाजीची मागणी, भाजीचा पुरवठा, भाजीची किंमत या 3 घटकाशी स्पर्श करून भाजी घरी घेऊन आलो. ह्या मुलाला हे कळलं पाहिजे, याची गरज तुम्हाला का वाटते? ह्याची गरज अत्यंत महत्वाची अशी आहे की ही आर्थिक साक्षरता जर आणायची असेल किंवा त्याला जर हे समजायचं असेल, मागणी, पुरवठा, किंमत, पैसा, त्याचा विनियोग कसा करायचा, काटकसर कशी करायची, तर हा विषय त्याला अभ्यासक्रमामध्ये येणं लहानपणापासून क्रमप्राप्त आहे ना. म्हणजे त्याची गरज जी आहे
ही गरज अगदी लहानपणापासूनच आहे. किंबहुना माझं तर असं स्पष्ट मत आहे, महिला साक्षर असो निरक्षर असो ती कुटुंब चालवत असते. बरोबर. काटकचरीपणा हा जो स्वभाव आहे तो पुरुषापेक्षा कोणाचा आहे? महिलांचा आहे. महिलांकडे आहे. म्हणजे ग्रीक भाषेमधलं जे ऑक्युनेमिया मी सांगितलं, कुटुंब व्यवस्थापन, हे कुटुंब व्यवस्थापन कोणाकडे होतं पूर्वी? स्त्रियांच्याकडे होतं. भारतामध्ये सुद्धा स्त्रियांच्याकडेच होतं. कारण का तर सगळीकडेच पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, किंवा पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था आहे. आणि त्यामुळं अर्थशास्त्राचं खरं ज्ञान, अर्थशास्त्राची खरी आर्थिक साक्षरता ही त्या महिलांना असणं गरजेचं आहे. आणि याकरता आता हे ड्रॉपआउट अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, की आपल्या भारतामधली सर्वच मुलं ही कुठपर्यंत शिकतात? पहिली, दुसरी, तिसरी, अगदी जास्तीत जास्त 10वी पर्यंत. आणि 10वी नंतर आता मुलांना नापासच करत नाहीत, त्यामुळे ते त्यामुळे ते येतात बरेचशी म्हणजे त्याच्यात सुद्धा आर्थिक साक्षरतेचा भाग काय फारसा नाहीच आहे. आणि मग 10वी नंतर ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण जवळजवळ 17 ते 18% आहे. म्हणजे आता परवाच मी सकाळ पेपरला एक लेख वाचलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शालेय शिक्षणामध्ये म्हणजे इयत्ता 10वी नंतर ड्रॉपआउटचं पर्सेंटेज त्यांनी 17% दिलेलं आहे. ही मुलं कुठली आहेत? कोणत्या समाजातल्या कोणत्या गटातले आहेत? गरीब गटातली मुलं आहेत. का ती ड्रॉपआउट झालेली आहेत? का ती पुढे शिकत नाहीत? दारिद्र्य, परिस्थिती. बरोबर आहे ना. मग ह्याच्यामध्ये वीट कामगार असतील किंवा वीट भट्टीवरती काम करणारे कामगार, त्यांची मुलं असतील, ऊसतोड कामगारांची मुलं असतील, किंवा वाळू उपसा करणारी कामगार जे आहेत त्यांची मुलं असतील, किंवा कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामध्ये जे मजूर आहेत त्यांची मुलं असतील, अगदी शेतकरी असतील. हो, शेतकरी जे अल्पभूधारक जो आहे, मजूर जो आहे त्याची मुलं आहेत. तर हा जो दारिद्र्यरेषेच्या खालचा गट आहे, मेजर गट, यांची ही मुलं आहेत. ड्रॉपआउटचा जर आपण विचार केला बारकाईनं तर हा दारिद्र्य गटातील ही मुलं आहेत. म्हणजे श्रीमंत गटातील ड्रॉपआउट होणाऱ्या मुलं क्वचितच तुम्हाला आढळतील, अगदी क्वचित. पण बहुतेक ही मुलं आहेत. आणि मग ही 10वी पर्यंत कमीत कमी 6वी पासून जर अर्थशास्त्र त्यांना शिकवलं तर 10वी पर्यंत त्यांना जुजबी बँकेचे व्यवहार कसे करायचे, काय चेक म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे काय, एटीएम मधून पैसे कसे काढायचे, किंवा एटीएम च्या साह्याने पैसे कसे भरायचे, हे जे व्यवहार आहेत हे अर्थशास्त्र विषय बँकिंग, त्याला काहीतरी बँकेची माहिती दिल्याशिवाय ते येणार नाही ना त्याला. आणि म्हणून अगदी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. हे झालं बँकेचं उदाहरण. त्याला म्हणजे एनईएफटी न पैसे पाठवायचे, आरटीजीएस न पैसे पाठवायचे. आज ग्रॅज्युएट झालेली मुलं सुद्धा त्यांना हे जमत नाही. म्हणजे ते आर्थिक काय निरक्षर आहेत. आर्थिक साक्षरता जी आपण म्हणतोय ही साक्षरता जर आणायची असेल तर ते 6वी पासून इकॉनॉमिक्स चालू केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग अर्थव्यवस्थेचं त्यांना अभ्यासक्रमामध्ये, असं मी म्हणत नाही की अर्थव्यवस्थेची व्याख्या द्या त्यांना, त्यांच्या वयोगटानुसार किंवा त्यांच्या मानसिकतेप्रमाणे, बौद्धिक कृतीप्रमाणे अर्थशास्त्रातल्या कितीतरी संकल्पना अशा आहेत की त्या सोप्या करून सांगता येतात. आणि त्या जर सोप्या करून सांगितल्या तर त्याचा व्यवहारात त्यांना उपयोग होईल. शेवटी कसं आहे, मार्शलची डेफिनेशन महत्वाची नाही, त्याला अर्थशास्त्र मी जीवनात कसं वापरतो हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मार्शलची डेफिनेशन त्याला 6वी 7वीला शिकवण्यापेक्षा हे अर्थशास्त्र व्यवहारात कसं आहे आणि त्याचा तुम्ही कसा उपयोग करा, हे जर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयाच्या माध्यमातून सांगितलं तर निश्चितच ते म्हणजे पुढं भावी पिढीला ते उपयुक्त ठरणार आहे. सर, आपण आता म्हटलं की शालेय स्तरापासून म्हणजे 6वी 7वी 8वी स्तरापासून अर्थशास्त्र आणि त्याची ओळख आणि त्याचा वापर हा मुलांना मिळाला पाहिजे. आज या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा समावेश नाहीये. शेतीचा केलाय परंतु अर्थशास्त्राचा म्हणावा त्या अपेक्षेनं केलेला नाहीये. काय करायला लागेल, काय करता येईल आपल्याला यासाठी की त्या मुलांना अर्थशास्त्र समजेल किंवा शिकवायला मिळेल? त्याचं मूळ असं आहे
की केंद्रानं सुद्धा राज्याला हम्म. एक स्वातंत्र्य दिलेलं आहे हम्म. की 20% अभ्यासक्रम जो आहे हम्म. हा तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमच्या परिस्थितीला अनुरूप असा तयार करू शकता बर. किंवा त्या अभ्यासक्रमाचा समावेश घालू शकता. बरोबर. तर स्थानिक पातळीवरती म्हणजे राज्य हम्म. राज्य असं म्हणू शकतं, आपलं राज्य सरकार म्हणू शकतं हम्म. किंवा आम्ही स्थानिक पातळीवरती हा अर्थशास्त्र विषय या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 6वी 7वी 8वी पासून समावेश करतो. समावेश हम्म. करतोय. हा पहिला मुद्दा. मग आता हा अभ्यासक्रम जर सुरू करायचं म्हटलं, हा विषय जर 6वी 7वी 8वीला सुरू करायचं म्हटलं हम्म. तर हे काम कोणाचं आहे? हम्म. तर हे शालेय शिक्षण जे धोरण ठरवतं. हा संशोधन हम्म. आणि प्रशिक्षण मंडळ आहे, बर. म्हणजे परिषद आहे, हम्म. राहुल रेखावार हम्म. हे त्याचे प्रमुख आहेत. हम्म. ह्यांनी जर हे ठरवलं हम्म. की किंवा तज्ञांचं मत घेतलं की बर. बाबा असा एक मुद्दा समाजातून येतोय किंवा काही लोक म्हणतायत, हम्म. तर हे आहे का योग्य, तर ते करू शकतात ना. बरोबर. अर्थशास्त्र हा विषय ते चालू करू शकतात. बरं, माझं असं म्हणणं आहे हम्म. की भले त्याला 100 मार्काचा विषय चालू करावा असं आमचं मत नाही. हम्म. आर्थिक साक्षरता त्याला येण्याच्या इतपत हम्म. एक 20 ते 25 मार्काचं इकॉनॉमिक्स इयत्ता 6वी, 25 मार्काचं इकॉनॉमिक्स इयत्ता 7वी, 25 मार्काचं इकॉनॉमिक्स, हम्म. बाकीचं मग ते भूगोल विषयामध्ये ते समाविष्ट करतात. 75 मार्काचा तुमचा भूगोल असू द्याल, 25 मार्काचा आमचं अर्थशास्त्र असू द्याल, हम्म. पण ते सेपरेट असू द्याल, सेक्शन करून असू द्याल हम्म. पुस्तकामध्ये, त्या टेक्स्ट बुक मध्ये, हम्म. आणि त्याची अगदी डिटेल अशी सांगोपांग चर्चा हम्म. तेवढ्याच घटकांची हम्म. तेवढ्या इयत्तेपुरती व्हावी. हम्म. अगदी उदाहरण सांगायचं म्हटलं तर भारतीय अर्थव्यवस्था हम्म. इयत्ता 6वीला तुम्ही जर चालू केलं भारतीय अर्थव्यवस्था, तर अर्थव्यवस्थेची अगदी कोणीतरी तज्ञाने केलेली व्याख्या देण्याचं काय आवश्यकता नाही. अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र आहे, हम्म. उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे. हम्म. ही जी क्षेत्र आहेत, या क्षेत्रांची मिळून अर्थव्यवस्था तयार होती. ही अर्थव्यवस्था कोण नियंत्रित करतं? तर केंद्र सरकार नियंत्रित करतं. किंबहुना देशातल्या ज्या आर्थिक घडामोडी आहेत, या घडामोडींचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं जी एक सरकारची यंत्रणा असते, त्याला भारतीय अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. एवढा जरी त्या 6वीच्या मुलाला सांगितलं तरी त्याच्या लक्षात येईल की अर्थव्यवस्था ना केंद्र सरकार, आणि मग अनुषंगानं अर्थमंत्री कोण आहे, पंतप्रधान कोण आहे, पंतप्रधानाचे काय अधिकार आहेत, अर्थमंत्र्याचे काय अधिकार आहेत, खाली मग ही बाकीची जी धोरणं आहेत ती कोण, त्याला बातम्या वगैरे ऐकताना, टीव्हीवरच्या बातम्या पाहताना त्या लक्षात येईल, संकल्पना त्याच्या लक्षात येईल. आणि मग तुम्ही ह्या शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याकडे कौशल्य निर्माण झाली पाहिजेत, विद्यार्थ्याकडे तर्कबुद्धी असली पाहिजे किंवा निर्माण झाली पाहिजे, त्या तार्किक ज्ञानावरती त्यानं ज्ञान जे मिळवलेलं आहे त्याचं कृतीत रूपांतर केलं पाहिजे, आणि कृतीतून एखादी काहीतरी निर्मिती केली पाहिजे. त्या निर्मितीचा उपयोग अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्राला झाला पाहिजे, आणि मग आपला भारत देश 2047 मध्ये महासत्ता होण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणजे ही जी एक हा जो केंद्र सरकारचा जो एक आडाखा आहे, तो आडाखा जर यशस्वी व्हायचा असेल तर आपल्याला सुद्धा राज्य पातळीवरती ही अशा पद्धतीनं पावलं उचलायची. सर, पण माझा परत प्रश्न तोच आहे की धोरणामध्ये समावेश नाहीये, आता पुढं काय? ते तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे ना, पण नाही ते होत ना, ते झालेलं नाहीये ना. राज्य पातळीवरती अजूनही बरं का आराखडा तयार झाला, पण शेवटी असं आहे की ही शिक्षण ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया खूप लवचिक आहे, परिवर्तनीय आहे, परिस्थितीनुसार शिक्षण पद्धत बदलणारी आहे. आणि त्यामुळं आता असं आपल्याला म्हणता येणार नाही की केंद्रानं जी काही धोरणं निश्चित केलेली आहेत आणि केंद्रानं जो काय पॅटर्न फिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये बिलकुल बदल नाही, मुळीच नाही. याच्यामध्ये प्रॅक्टिकल डिफिकल्टी काय जर निर्माण झाल्या तर त्या सोडवण्याच्या दृष्टीनं काही लवचिकता त्याच्यामध्ये हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी आणू शकतात ना. आणि त्याचाच एक भाग म्हणून जर आर्थिक महासत्ता भारत व्हायचं असेल तर 6वी पासून अर्थशास्त्र हा विषय शिकवायला सुरुवात करा, की जेणेकरून आर्थिक साक्षरता वाढेल, आणि आर्थिक साक्षरता वाढली तर मग हे भ्रष्टाचार ही जी समस्या आहे
आर्थिक साक्षर जर असेल, आमचा विद्यार्थी जर सुरुवातीपासूनच नाही बाबा हे नको आहे, हे आपल्याला आपलं श्रमाचं मूल्य आपल्याला पाहिजे, श्रमाचा मोबदला पाहिजे, श्रम केलेलं नसताना जर मोबदला मिळत असेल तर तो मला नको, ही राष्ट्रभावना जी आहे, ही प्रामाणिक भावना आहे, ही सुसंस्कृतपणाची जी भावना आहे ती त्याच्यामध्ये कधी रुजेल जर असे विषय तुम्ही त्यांच्या किशोर वयोगटानुसारच जर चालू केले तर. आणखीन एक या वयोगटाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की हा वयोगट जो आहे, हा वयोगट तुम्ही जे त्याला फीड कराल ना, जे त्याला भरवाल ते म्हणला की आत्मसात मातीचा गोळा आहे, त्याला आत्मसात करणार. आणि त्यामुळे ही जागतिक पातळीवरची जी जगातली जी मुलं आहेत, ही जी मी मगाशी सांगितलं की पेटंट घेत आहेत, आणि आमच्या विद्यार्थ्याला असा स्कोप आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मिळणार आहे. तो नवीन शैक्षणिक धोरण इतकं उत्कृष्ट आहे की बोणा शाखांच्या भिंती ज्या आहेत, या कॉमर्स, आर्ट्स, सायन्स या सुद्धा भिंती त्यांनी काय केलेल्या आहेत, कमी केलेले आहेत. जवळपास 34 वर्ष धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयामध्ये ज्युनियर विभागात अर्थशास्त्र तुम्ही शिकवत होता. म्हणजे आमच्या आधीच्या पिढीपासून तुम्ही शिकवत होता, आणि आम्ही कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या पिढीला पण तुम्ही ते अर्थशास्त्र शिकवण्याचं काम केलं. तुम्हाला एका वाणिज्य क्षेत्रामधल्या एका मोठ्या रयतच्या कॉलेजमध्ये 34 वर्षाच्या अनुभवामधले काय तुम्हाला सांगता येईल की काय तुमच्याकडे काय ठेवा तुम्ही 2014ला निवृत्त होताना घरी घेऊन आला? अनुभव सांगताना भरपूर अनुभव आहेत, पण त्यातला एखादा ठळक अनुभव सांगण्यापेक्षा मी एक मालिका सांगतो तुम्हाला. माझ्यावर कोणी कोणी संस्कार केले. 1981 मध्ये मी धनंजयराव गाडगीळ कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून, इकॉनॉमिक्सचा ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून अपॉइंट झालो. त्यावेळेला आम्हाला SN यादव प्राचार्य होते, अतिशय चांगली सुसंस्कृत व्यक्ती, त्यांच्या सान्निध्यात मी राहिलो. त्याचप्रमाणे प्राचार्य चोपडे होते, डॉक्टर SR सूर्यवंशी सर होते, MM स्वामी सर होते, प्राचार्य डॉक्टर MS शेख सर होते, त्यानंतर बावधनकर सर होते, नानासाहेब गायकवाड सर साहेब होते, त्याचप्रमाणे बीटी जाधव सर होते, झावरे साहेब होते. ही जी सगळी निष्णात मंडळी, परंपरेतली मधली ती सगळी, आणि ह्या सगळ्या प्राचार्यांच्या अंडर काम करायला मला जे मिळालं, त्याच्यामध्ये अकॅडमिक जो विभाग आहे, यामध्ये प्रकर्षानं मला नाव घ्यावं लागेल डॉक्टर MS शेख सरांचं. की MS शेख सरांनी चांगला मला म्हणजे चांगला संस्कार दिला, आणि त्याच्यातूनच मी आता माझं रनिंग 69 आहे, आणि त्यामध्ये सुद्धा मी विषयाचा अभ्यास सोडलेला नाही. म्हणजे काय नेमकं काय संस्कार दिला, म्हणजे नेमकं काय झालं? हेच, किंवा तुम्ही फक्त प्राध्यापक किंवा शिक्षक या नात्यानं तुमच्या पेशाकडे पाहू नका, तर तुम्ही काहीतरी समाजाला देणं लागता. तुमच्या नोकरी व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी समाजाला देणं लागता, आणि ते समाजाचं देणं हे तुमच्या त्या कमीत कमी प्रामाणिक शिकवण्यामधून हे व्यक्त झालं पाहिजे. ही जी शिकवण आहे ही शेख सरांनी आम्हाला दिली. म्हणजे 40 मिनिटाचा तास संपल्यानंतर तुम्ही प्राध्यापक राहत नाही, तसं न राहता तुम्ही प्रत्येक घडीला, तुम्ही झोपेतून उठला आणि तुम्हाला सांगितलं की सर तुम्हाला आज NSAचा कॅम्प आहे आणि तिथं नागठाण्याला जायचं आहे, तर नागठाण्याला तुम्ही गेला पाहिजे, जायला पाहिजे. तुम्ही असं म्हणता का म्हणे माझा तास 11 वाजता आहे, मी आता काही जाणार नाही, 7 वाजलेले, नागठाण्याला NSAचा कॅम्प आहे, जाऊन आपण परत येऊ शकतो ना तासाला. ही जी भावना आहे, ही भावना तिथं चांगल्या पद्धतीने माझी डेव्हलप झाली. सामाजिकता ज्याला आपण म्हणतो, सोशल सर्व्हिस, तर हा सामाजिक अप्रोच माझा तिथं डेव्हलप झाला. आणखी एक मला आवर्जून असं सांगायचं आहे की या नवीन शैक्षणिक म्हणजे मुद्दा तो पहिलाच आहे की हे जर तुम्ही 6वी 7वी 8वीला इकॉनॉमिक्स विषय सुरू केला तर त्याला शिक्षक कोणते, अर्थशास्त्र विषय, कारण शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हे सगळे जे विषय आहेत हे विषय कुणी शिकवायचे आहेत, त्या विषयाच्या पारंगत शिक्षकाने शिकवायचे आहेत. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्याकडं शैलेंद्र 2019ला एक GR आहे ज्युनियर कॉलेजला,
सहकार हा एक विषय आहे. सहकाराचा. हा. अर्थशास्त्र हा जो विषय आहे, हम्म. हा अर्थशास्त्र विषय कोण शिकवतंय? MA इकॉनॉमिक्स, MA BEd इकॉनॉमिक्स विषय. आणि तो प्राध्यापक पोस्ट ग्रॅज्युएट करत असताना सहकारचा 100 मार्काचा पेपर त्यानं दिलेला आहे. त्यावेळेला त्याला ती MA ची डिग्री प्राप्त झालेली आहे. बरोबर. आज सहकार विषयाचा GR सरकारनं असा काढलेला आहे की फक्त MCOM BEd चे जे प्राध्यापक आहेत त्यांनी सहकार विषय शिकवायचा. MCOM च्या विषय प्राध्यापकांनी सहकार विषय शिकवायचा. बरं. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी सहकार विषय शिकवायचा नाही. म्हणजे कुठल्या कसं काय? म्हणजे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालो मराठीची, तुम्ही आणि सहकाराच्या तुम्ही आम्हाला नाही. शिकवताय काय? तुम्ही तर तुम्ही इंग्रजी शिकवा. सहकारच्या प्राध्यापकांना अर्थशास्त्र शिकवायचं नाही का? अर्थशास्त्र विषय प्राध्यापकांना सहकार शिकवायचं नाही. सहकार हा विषय जो आहे ना, तो पोस्ट ग्रॅज्युएटला आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये नाहीच आहे. नाही. पण मग स्पेशल सब्जेक्ट. हा 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 तो एक ऑप्शनल सब्जेक्ट कुठं आहे? MA इकॉनॉमिक्सला आहे. तर इकॉनॉमिक्सचा प्राध्यापकानं तो सहकार विषय शिकलेला आहे, अभ्यास त्याचा केलेला आहे. बरोबर. पण आता सरकार काय म्हणते, तुम्ही MA इकॉनॉमिक्स BEd असला, सहकार विषय जरी तुमचा असला तरी सुद्धा सहकार विषय MCOMच्या प्राध्यापकांनी शिकवायचा. आता हे लॉजिक मला काय समजत नाही. की म्हणजे उदाहरणार्थ अगदी समाजाला पटेल असं सांगायचं म्हटलं तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाला इंग्रजीचे, आणि तुम्ही सांगताय त्या शिक्षकाला काय, तू हिंदी शिकव. हे कसं काय? म्हणजे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाचे पिरियड गेले ना, आणि त्याच्यावर पण अन्याय. त्याच्यावरती अन्याय आहे तो. तर हे जरा धोरणात्मक बदल व्हायला पाहिजे. तो GR बदलायला पाहिजे असे मला वाटतं. तर ह्याचा मुद्दा काय आहे, तर तो विषय जो आहे तो विषय त्या विषय शिक्षकाने शिकवला पाहिजे. बरोबर. विषय शिक्षक उपलब्ध नाही म्हणून दुसऱ्या विषयाच्या शिक्षकाला तो विषय शिकवायला सांगू नये. ह्याच्यामध्ये काय आहे, शाळेचा फायदा आहे, तडजोड झाली, पण विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. बरोबर. हा त्यातला महत्व. मला तुम्हाला आता ह्या डिजिटल कट्ट्याच्या शेवटच्या पर्वामध्ये मला तुम्हाला एक शेवटचा असा प्रश्न विचारायचा होता की अर्थशास्त्र हा विषय शालेय स्तरापासून शिकवला पाहिजे, पण अजून त्याचा समावेश झालेला नाहीये. याच्यासाठी काय समाज धुरीणांना तुम्ही काय आवाहन कराल, किंवा लोकप्रतिनिधी किंवा आपले जे प्रतिनिधित्व करतात त्यांना काय अपील तुम्ही कराल या पॉडकास्टच्या माध्यमातून? माझं एकच वैयक्तिक मत असं राहील की या विषयाच्या म्हणजे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होण्याकरता आपले कोण आमदार असतील, खासदार असतील, म्हणजे राजकीय पुढारी जे आहेत त्यांनी सुद्धा हा विषय जरा बारकाईनं पाहावा. नवीन शैक्षणिक धोरण, शैक्षणिक आराखडा आपल्या राज्याचा जो आहे त्याच्यामध्ये कितव्या इयत्तेपासून अर्थशास्त्र आहे आणि ते कितपत आहे, त्याला स्कोप किती दिलेला आहे त्या वर्गाला, याचा चांगला अभ्यास करावा. आणि ही जर भूमिका त्यांना पटत असेल, समाजाला जर पटत असेल, तर समाजानं सुद्धा याचा पाठपुरावा केला पाहिजे. म्हणजे तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे. लोकांचा जर जोर वाढला तर निश्चित या विषयाचा समावेश होईल. शैक्षणिक धोरण हे लवचिक आहे, ते अलौकिक नाही, हे लक्षात घ्या. ते लवचिक आहे, कारण शिक्षण ही प्रक्रियाच मुळात लवचिक आहे. बरोबर. आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. कारण शेवटी कसं आहे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट कोणाची करायची आहे? विद्यार्थ्याची करायची. आणि त्याप्रमाणे शिक्षक सुद्धा ह्याच्यामध्ये प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. शिक्षकाचं अध्यापन जे आहे हे अनुभवनिष्ठ अध्यापन असलं पाहिजे, एकात्मिक अध्यापन असलं पाहिजे, शोध उन्मुख म्हणजे शोधाला चालना देणारं असं अध्यापन असलं पाहिजे, प्रभावी अध्यापन असलं पाहिजे, प्रकल्प अधिष्ठित असं अध्यापन असलं पाहिजे, कला अधिष्ठित अध्यापन असलं पाहिजे, त्याचप्रमाणे कृती अधिष्ठित पाहिजे. तुम्ही जे काय शिकवलेलं आहे त्याची कृती लगेच विद्यार्थ्यांना घरी जाऊन ते पडताळा केला पाहिजे. सरांनी मला मागणीचा सिद्धांत सांगितला. मागणीचा सिद्धांत काय सांगितला, तर किंमत वाढली तर मागणी कमी होते. बाजारपेठेत मी जातो, किंमत वाढली, काल काय होती, केळीची किंमत होती 100 रुपये डझनाप्रमाणे, केळीचे ढीग तसेच पडलेले आहेत, लोकांनी काही घेतलेले नाहीत. आज केळीचे भाव किती आहेत? 70 रुपये डझन प्रमाणे आहेत. लोक केळी खरेदी करायला लागलेत. ऑब्झर्वेशन आलं त्याच, आणि त्याला खात्री पटली की मार्शलनं सांगितलेला सिद्धांत
खरा आहे. हे जे आहे ना, ह्याचा लगेच पाठपुरावा करणार एक जिज्ञासा ज्याला आपण म्हणतो, आणि ते तार्किक बुद्धी, ही तार्किक बुद्धीला त्याच्या वाव मिळाला पाहिजे. तसेच शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आज डिजिटल कट्ट्यावरती अर्थशास्त्र हा विषय थोडासा आकलनाला, थोडासा गंभीर, थोडासा जड वाटणारा विषय, परंतु प्राध्यापक यादव सरांनी अत्यंत चांगल्या आणि खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितला. आणि या विषयाकडं शालेय स्तरावरती त्याचा समावेश झाला तर आणखीन मुलांना उपयोगी पडेल असा एक सरांनी एक विचार, एक थॉट या माध्यमातून, आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि खरं तर एक चांगला विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी तुम्हाला डिजिटल कट्ट्याच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो सर. तुमच्या डिजिटल कट्ट्यानं मला ही संधी दिली, याबद्दल तुमचे सर्वांचे, तुमच्या टीमचे मी आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. पाटीलकीच्या डिजिटल कट्ट्यावरती आज प्राध्यापक यादव सरांनी अर्थशास्त्राचा विषय आणि तो शालेय स्तरापासून मुलांच्या शिक्षणामध्ये आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कसा समावेश झाला पाहिजे याबद्दलचं आग्रही मतं या कट्ट्यावरती मांडली. एका वेगळ्या विषयाला त्यांनी वाचा फोडलेली आहे. मंडळी, या विषयावरती तुम्हाला तुमची काय मतं आहेत, ती तुम्हाला तुमची मतं व्यक्त करायची असेल तर या पॉडकास्टच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं टाकू शकता. तुमची चांगली, वाईट, बरी जी काही मतं असतील त्या सगळ्याच मतांचं, सूचनांचं आम्ही स्वागत करतो. आपल्या डिजिटल कट्ट्यावरती याच पद्धतीनं पुढच्या वेळेला नवीन पाहुण्यांना एका वेगळ्या विषयावरती भेटण्यासाठी मी उत्सुक आहे, तुम्हीही उत्सुक राहाल. तर मंडळी, आपण पुन्हा एकदा या कट्ट्यावरती भेटूया नवीन पाहुण्यांचं एक वेगळ्या दृष्टिकोन घेऊन. नमस्कार.